घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही वाढ होऊ लागणार आहे. सरकारने पेट्रोल डिझेलच्या उत्पादनात शुल्कातही 2 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे तात्काळ प्रभावाने इंधनाच्या किमती वाढल्या नसल्या तरी सरकारचा जुना अनुभव पाहता ही वाढ होणारच नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. महागाई नेहमीप्रमाणे वाढलेली आहेच, सिलेंडरही महागलेले आहे. मध्यम किंवा सर्वसामान्य वर्गाला हा एक झटकाच आहे व पेट्रोल डिझेलच्या भविष्यात होणाऱ्या दरवाढीमुळे एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. ही वाढ कशामुळे आकारण्यात आलेली आहे, याचा फटका कोणाला बसणार आहे, सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. वास्तविक अचानक वाढ करावी असं काही कारणच नव्हतं असं म्हणलं जात आहे. असलाच तर फक्त सरकार अधिक गब्बर व्हावे याच मागील हा हेतू असू शकतो. इंधन दर वाढ करायची झाल्यास प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील दारांकडे बोट दाखवून आपली कातडी वाचवण्याचं धोरण आजपर्यंत स्वीकारलेलं दिसत आहे. तथापि केंद्रातील आताचे मोदी सरकार मात्र गेल्या 10 वर्षापासून उलटेच दिशेने चालताना दिसत आहेत. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर 41% कमी झाले आहेत. मोदी सरकारनं येण्याच्या अगोदरच तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर 125 ते $130 प्रति बॅरलच्या पुढे गेले होते. हे सगळ्यांना स्मरणात आहे. तरी त्यावेळी सरकारने पेट्रोल 70 रुपये आणि डिझेल 45 रुपये प्रति लिटर भावाने उपलब्ध करून दिलं होतं. गॅस सिलेंडरचेही दर आटोक्यात होते. या तुलनेत आज चित्र बरेच आशादायी होते. कच्च्या तेलाचे भाव आज $65 प्रति बॅरल असताना सरकारने द्यायचे ठरवले तर ते नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 51 आणि 41 रुपयांनी देऊ शकतात. मात्र त्यांना तसं करायचं नाही. जगाच्या बाजारातील घसरणीचा लाभ त्यांना स्वतःच घ्यायचा आहे. ग्राहकांवर आम्ही कोणताही बोजा पडू देणार नसल्याची मखलाशी सरकारमधील लोक करताना दिसत आहेत. जो दर कमी करून ग्राहकांना दिलासा मिळवून देणे अपेक्षित होते ते पैसे सरकारने उत्पादन शुल्कात वाढ करून परस्पर काढून घेतलेले आहेत. गॅस दरवाढीचा हेतू तेल कंपन्यांना झालेल्या 43,000 कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करणे हा असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे जे काही मिळणार आहे ते परस्पर हात चलाखीने आपल्याकडे वळवायचे आणि सर्वसामान्यांवर बोजा पडू देणार नाही असा भास निर्माण करत स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची असा सरळ हिशोब आहे. अमेरिकेतील सत्तांतर आणि तेथे आलेल्या उथळ नेतृत्वामुळे जगात बराच काही गजबजा झालेला माजला आहे. सोमवारी त्याचे भयावह ट्रेलर देखील दिसले. जगभरातील शेअर बाजार धाडकन कोसळले. सगळेच आर्थिक तज्ञ आर्थिक मंदीकडे इशारा करत असून सगळ्यांचे चेहरे अगदी निस्तेज झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 युद्ध सुरू असताना आगीत तेल ओतल्याप्रमाणे आणखीनच अनिश्चितता वाढवण्याची पूर्ण शक्तीपणाला लावली आहे. त्याची त्यांना किंचितही तमा नाही. त्यांच्या पक्षाकडूनही अर्थव्यवस्थांची अनिश्चितता सेलिब्रेट केली घेणार नाही असं जाहीर केलं आहे. ट्रम्प यांनी आपण वाढीव आयात शुल्क मागे व्हावी असे आपल्याला वाटत नाही व मुळात याची जगभरात बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड आहे व आजार दूर करण्यासाठी आपल्याला ते घ्यावे लागेल. आपल्याला चिंताही नसल्याचं सांगत वाढीव शुल्क हे औषध समाधानार्थ त्यांनी तेलाच्या औषधांच्या कमी झालेल्या असा पवित्र त्यांनी घेतला आहे. आपल्या निर्णयाच्या लोकांनी त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून रोष व्यक्त किमती घटलेले व्याजदर आदी बाबींकडे लक्ष वेधलं आहे. आता याला विरोध करणाऱ्या लोकांनी त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून रोष व्यक्त किमती घटलेल्या व्याजदर आदी बाबींकडे लक्ष वेधलं आहे. असं केलं असलं तरी ते कुंभकर्णी निद्रेत गेलेले आहेत. आता असं होणार नाही याची खबरदारी विविध देशांनी घेणं आवश्यक. स्थितीत आपापल्या नागरिकांचं जीवनमान अधिक कष्टप्रद देण्याचा प्रघात कायम आहे. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन असताना भारतात मात्र पहिला फटका नागरिकांना उपस्थित करत आहे. इतकी वाढ कशाच्या आधारावर? शुल्काच्या वाढीबाबत विरोधी पक्ष अगोदरपासूनच प्रश्न केले गेले आहे. इतकी वाढ कशाच्या आधारावर? शुल्काच्या वाढीबाबत विरोधी पक्षाने अगोदरपासूनच प्रश्न उपस्थित केलेला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अद्याप यश आलं नाही. त्यानंतर दिलासा देण्याऐवजी लोकांकडून काढून घेण्याच्याच मार्गाने जर सरकारला आपला खजिना भरावा लागत असेल याचा अर्थ सरळ असा होतो की सरकारला महागाईची चिंता नाही. पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर देशांतर्गत दर विचार करून आपली तिजोरी भरण्याचा सरकारला ठरत होतं.
ती पद्धत बंद करण्यात आली आहे. भविष्याचा अधिकार आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की सर्वसामान्यांच्या खिशावर बोज टाकण्याचा उपाय केला जात आहे. त्यांचे दर वाढतच जातात. त्या तुलनेत सर्वसामान्यांचे तेल आणि गॅस या सर्वसामान्यांसाठी मूलभूत गोष्टी झेलणे आणखीनच अवघड होत जाईल. इंधनाच्या दराबाबत उत्पन्न वाढणार नसेल किंवा वाढत नसेल तर महागाई सरकारला व्यवहार्य धोरण ठरवावे लागणार आहे. या माहितीबद्दल आता तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.